मित्रांनो, लॉ सीईटी 2025 साठी जे कॅपचे रजिस्ट्रेशन आहेत ते आता सुरू होऊन बरेचसे दिवस उलटून गेलेले आहेत आणि आता त्याची शेवटची तारीख सुद्धा जवळ येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे हे रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स पार्शली व्हेरिफाईड आहेत, काहींचं व्हेरिफिकेशन अजून पेंडिंग आहे. तसेच कॅप राउंडच्या रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती एक्सटेंड होऊ शकेल का, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. काउन्सिलर आहेत ते तुमचे पर्सेंटाईल डिस्कस करून तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं, तुम्हाला कुठल्या एरियामध्ये कॉलेज हवं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करतात. तसेच तुम्हाला कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये स्टेप बाय स्टेप गाईडन्स इथे दिला जातो. तुमच्या पर्सेंटाईलला ॲनलाईज करून मागच्या वर्षीचे सर्व कॉलेजचे कट ऑफ पाहून तुम्हाला बेस्ट कॉलेज इथे सजेस्ट केलं जातं. तसेच कॅप राउंडचा फॉर्म फिल करणं असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये गाईडन्स देणं असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वेळोवेळी मदत केली जाते. तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता. आता सर्वात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राउंड रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती एक्सटेंड झाली आहे का, त्याच्याविषयी काही नोटिफिकेशन सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आहे का, ते सुरुवातीला चेक करूयात. आता इथे होम पेजला आल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन नोटिफिकेशन इथे दिसत नाहीये. बट स्टील आपण कॅप राउंडच्या पोर्टलला जाऊन चेक करूयात, तिथे अशा प्रकारचं काही नोटिफिकेशन आहे का. सुरुवातीला आपण 3 इयर LLB मध्ये पाहूयात. तर इथे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला कॅप शेड्यूल जे 30 जूनला अपडेट करण्यात आलं होतं, तेच नोटिफिकेशन इथे आहे. त्याच्यानंतर नवीन कुठल्याही पद्धतीचं नोटिफिकेशन 3 इयर लॉ सीईटीसाठी तरी अजून दिलेलं नाहीये. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 10 तारीख ही तुमची लास्ट डेट असेल ॲप्लिकेशन फिल करण्याची आणि 15 तारखेपर्यंत तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन चालणार आहे. त्याच्यामुळे 3 इयर सीईटीसाठी अजून तरी कुठल्या प्रकारचं एक्सटेन्शन इथे दिलेलं नाहीये. तेच आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं, इथेही नोटिफिकेशनमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट वगैरे हे लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे त्यांनी 4 जुलैचं. आणि कॅप ॲडमिशन शेड्यूल इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा डेट्स मेन्शन केल्या आहेत. 26 पासून 10 पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन चालतील. पुढे 15 पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे चालणार आहे. म्हणजे अजून तरी कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन ऑफिशियली सीईटी सेलने डिक्लेअर केलेलं नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये स्टेटस हे पार्शली व्हेरिफाईड येते, त्या विद्यार्थ्यांनी तिथे त्या स्क्रीनला जाऊन चेक करा, की तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटमध्ये तिथे एरर दाखवलाय. ज्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला एरर दाखवलाय, त्या पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट्स परत या रजिस्ट्रेशनमध्ये अपलोड करावे लागतील. आता ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटस हे व्हेरिफाईड आहे, त्यांना यापुढे काहीही करण्याची गरज नाहीये. आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटस हे पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन दिसतंय, तर अशा विद्यार्थ्यांनी थोडं थांबावं लागणार आहे. अजून तुमच्या पुढे वेटिंग लिस्टमध्ये बरेचसे फॉर्म असणार आहे. अजूनपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशनला त्यांनी घेतला नाहीये. ज्यावेळेस ते व्हेरिफिकेशनला तुमचा फॉर्म घेतील, त्यावेळेस सगळ्या तुमच्या डॉक्युमेंट्स ज्या आहेत त्या चेक करतील. त्यानुसार तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असणाऱ्या ज्या चुका आहेत, त्या करेक्शनसाठी तुम्हाला तिथे पार्शली व्हेरिफाईड स्टेटस देतील आणि कुठले-कुठले डॉक्युमेंट तुम्हाला रिअपलोड करण्याची गरज आहे ते सांगतील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स विषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे इथे प्रश्न आहेत. आता तुम्ही या पोर्टलवरती स्वतः पाहू शकता. कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स ऑलरेडी इथे दिलेले आहेत. कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन हे फॉर्मॅट इथे दिलेले आहेत. ते फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करायचे. त्याच्यामध्ये जर तुमचा सेमिस्टर वाईज पॅटर्न असेल, तर सेमिस्टर वाईज पॅटर्न इथे फिलअप करायचा आहे. जर तुमचा पॅटर्न ॲन्युअल असेल, तर ॲन्युअल मार्क्स तुम्हाला इथे फिल करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे ग्रेड्समध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून युनिव्हर्सिटीच्या फॉर्म्युल्यानुसार त्या मार्कांचं कन्व्हर्जन त्यांच्याकडनं घ्या. तुम्हाला तुमचं सेमिस्टर, तुमचा ॲन्युअल पॅटर्न टोटल किती मार्क्सचा होता, त्याच्यातून तुम्हाला मार्क्स मिळाले किती, ही सगळी माहिती तुम्हाला इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये द्यावी लागते. आता याच्यावरती कॉलेजचं कुठलाही स्टॅम्प वगैरे घेण्याची गरज नाहीये तुम्हाला. आता जे विद्यार्थी CBSE, ICSE बोर्डमधून होते, त्यांनाही कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावणं इथे कंपल्सरी असणार आहे. त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला इथे पोर्टलवरतीच दिलेला आहे. तुम्हाला कुठेही कॉलेजकडे जाऊन फॉर्मॅट घेण्याची गरज नाहीये.
त्यासाठी सरळ-सरळ हा फॉर्मॅट तुम्ही कॉपी करून घ्या. वर्डमध्ये कॉपी करून हा फॉर्मॅट तुम्ही एडिट करू शकता. तुमची इन्फॉर्मेशन टाका. त्याच्यावरती तुमची साइन करा. तुमचे मार्क्स भरा आणि अपलोड करा. या सिंपल गोष्टी तुम्हाला या कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समध्ये लागतील. आता जे विद्यार्थी 3 इयर सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तर ग्रॅज्युएशनचे जे प्रत्येक सेमिस्टरचे मार्क्स आहेत, जर सेमिस्टर पॅटर्न असेल, तर ते तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा ॲन्युअल पॅटर्न असेल, ॲन्युअल पॅटर्ननुसार तुम्हाला ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरायचे आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर ॲन्युअल होतं, त्याच्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर हे सेमिस्टर पॅटर्नमध्ये होतं. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, 2 कन्व्हर्जन सर्टिफिकेट तिथे दिलेले असतील. एक ॲन्युअल पॅटर्नसाठी, एक सेमिस्टर पॅटर्नसाठी. तर दोन्हीही तुम्हाला तिथे फिलअप करावे लागतील. ॲन्युअल पॅटर्नचं जे मार्क्स असतील ते ॲन्युअल पॅटर्नच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये टाका. जे सेमिस्टर वाईज मार्क्स असतील ते सेमिस्टरच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये टाका आणि त्याच्यासोबत तुमचे जे मार्कशीट आहेत, ते त्याच्यासोबत तुम्ही कंबाईन करून एकच पी-डी-एफ करून तुम्ही अपलोड करू शकता. आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलिंगमध्ये अडचणी येत आहेत, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळत नाहीये, तर त्यासाठी एक बेस्ट पर्याय म्हणजे इथे हेल्पलाईनचा तुम्हाला नंबर दिलेला आहे. 9175176036 हा सीईटीच्या हेल्पलाईनचा नंबर आहे. सकाळी 9 ते 6 पर्यंत यांना कॉल करून तुमची कुठलीही अडचण असेल, तर तुम्ही या नंबरवरती स्ट्रेट फॉरवर्ड विचारू शकता. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला कुठेही दुसरीकडे चौकशी करण्याची गरज नाही. सीईटी सेल स्वतः इथे तुम्हाला मदत करण्यासाठी ही हेल्पलाईन प्रोव्हाईड करत आहे. त्यामुळे या हेल्पलाईनचा तुम्ही यूज करा. तुमच्या जर काही स्पेसिफिक अडचणी असतील, तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या अडचणींचं समाधान इथे मिळवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये पाहिलं की कुठल्याही प्रकारचं अजून तरी एक्सटेन्शन आलेलं नाहीये. 15 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफाय होतील. त्याच्यानंतर तुमची पुढे अल्फाबेटिकल लिस्ट लागेल. ज्यांचे शेवटपर्यंत व्हेरिफाय होणार नाही, त्यावेळेस अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुम्हाला परत तुमचे ग्रीव्हियन्सेस जे आहेत ते रिड्रेसलसाठी पाठवावे लागतील. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये तुमचे रँक्स येतील आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतरच कॅप राउंडचं जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते सुरू होतं. आणि पुढे तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन्स फिलअप करावे लागतात. तर हे ऑप्शन फिलअप करण्यासाठी कुठलं कॉलेज तुमच्यासाठी बेटर असेल, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, तुमचे पर्सेंटाईल जे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज बेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये मिळणार आहेत. कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला इथे गाईडन्स दिला जाईल आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला इथे बेस्ट कॉलेज सुद्धा सजेस्ट केलं जाईल. ही काउन्सिलिंग जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट करून घ्या आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा.